मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी तासभर खलबतं. महापालिका निवडणुकीमध्ये भाजप मनसेला सोबत घेण्याची शक्यता, तर अमित ठाकरेंना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार केले जाणार असल्याची चर्चा. राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्री झाल्यावर राज ठाकरेंनी मला घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं, त्यानुसार मी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश. एकनाथ शिंदेंना मात्र स्थान नाही. शिंदेंवर आपत्ती ओढवल्याची विरोधकांची खोचक टीका. गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील. नाशिकमधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याची चर्चा, तर वेगळ्या पक्षासाठी पंकजांना आमच्या शुभेच्छा. राऊतांची प्रतिक्रिया. आष्टीवर जास्त प्रेम करावं लागेल. पंकजा मुंडेंचा सुरेश धसांना इशारा, तर पंकजा मुंडेंनी शिट्टीवाले आणि घड्याळवाल्यांवर प्रेम करावं. भाजपच्या कार्यकर्त्यांवर प्रेम करायला मी काफी आहे. सुरेश धसांचा पंकजा मुंडेंवर पलटवार. मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. विविध कामांसाठी भेट घेतली. चर्चा काय झाली हे माध्यमांसमोर सांगणं योग्य नाही. भेटीनंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुरेश धसांच्या भूमिकेला आव्हाडांचा विरोध. हत्या झाली असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही. याच न्यायानं कराडलाही माफ करण्याची मागणी करणार का? आव्हाडांचा सवाल. लॉंग मार्चमधील माझं वक्तव्य पुन्हा तपासावं. अक्षय शिंदेची बाजू घेणारे जितेंद्र आव्हाड. राष्ट्रीय संत आव्हाडांनी शहाणपणा शिकवू नये. सुरेश धसांचा आव्हाडांवर हल्लाबोल. आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहाबादियानं माफी मागितली. इंडियाज गॉट लेटेंटमधील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मागितली माफी, तर समय रैना रणवीर अलाहाबादिया विरोधात तक्रार दाखल. मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू. उद्यापासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात. परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात येणार. तसंच गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार. महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती.